आराध्य कुलदैवत आई तुळजाभवानी, त्याचबरोबर हिंदवी स्वराज्याच्या राजमाता जिजाऊ आऊसाहेब, तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि आमच्या रमाई यांना त्रिवार मानाचा मुजरा करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष मनोगताची धुरा ही माझ्यावर आल्या कारणाने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सावंत सर, व्यासपीठावर उपस्थित माझे सर्व सहकारी बंधू आणि भगिनी, त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, शिवजयंती हा कार्यक्रम आपण अतिशय उत्साहात साजरा करत असतो। शिवजयंतीच्या हेतूने आज या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी छत्रपतींचे सर्व गुणगान गायलेले आहेत आणि त्याचबरोबर इतिहासाकडे आपण ढुंकून जर पाहिलं तर निश्चितपणे रक्त सळसळल्याशिवाय राहत नाही। आणि अशा या कार्यक्रमाप्रसंगी अशा या नेत्याचं गुणगान, अशा या महान व्यक्तीचं गुणगान अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सालाबादाप्रमाणे करत असतो। परंतु या ठिकाणी मला स्पष्टपणे सांगावंसं वाटतं की छत्रपतींचा एक गुण जर आपण पाहिला तर त्यांनी सर्वस्व लोक कल्याणासाठी अर्पण केलेलं आपलं जीवन आहे। आणि त्यात या अशा जयंती पुण्यतिथीच्या माध्यमाने आपण फक्त वाचन प्रकट करणं एवढंच नव्हे, परंतु काही गुणांचं आचरण सुद्धा आपण करावं, असंच मला आजच्या प्रसंगी सांगावंसं वाटतं। कारण आपण सुद्धा समजून घेतलं पाहिजे, छत्रपतींच्या महाराष्ट्रात आपण वावरतो आहोत, छत्रपतींचे गुण आपल्याला माहिती आहेत आणि त्या गुणांमध्ये खास करून लोककल्याणाचा गुण त्यांनी आपल्याला शिकवलेला आहे। म्हणून आपण आपल्या ढुंकून पाहिलं पाहिजे की मी समाजाच्या काही उपयोगी येतो का, हा सगळ्यात महत्वाचा गुण। एवढा गुण जरी आपण प्रत्येकाने घेतला तर निश्चितपणे या महाराष्ट्राकडे वाकडी नजर करून पाहणारच कोणी उरणार नाही। आणि त्याच्यात मगाशी सरांनी सांगितलं की छत्रपतींचं आरमार 350 वर्षापूर्वी मित्रांनो छत्रपतींनी या ठिकाणी अधोरेखित केलेलं होतं की भविष्यात महाराष्ट्राला जर धोका असेल तर फक्त आणि फक्त आरमाराच्याच माध्यमाने आहे, म्हणजे समुद्राच्याच माध्यमाने आहे। आणि त्याची प्रचिती आपल्याला 26/11च्या भ्याड हल्ल्यामध्ये सुद्धा येऊन गेलेली आहे। म्हणजे 350 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्राला धोका हा फक्त समुद्राच्याच मार्गाने आहे, भूमार्गातनं नाही। असे हे महान व्यक्तिमत्व आणि त्यांचे आचरण आपण निश्चित करावं। आजच्या प्रसंगी बोलण्यासारखं खूप आहे, सांगणंही खूप आहे, परंतु वेळेअभावी मी माझे मनोगत आटोपत घेतो आणि आजच्या कार्यक्रमाप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांना संपूर्ण विद्यालयाच्या वतीने व इथे उपस्थितांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो आणि प्रणाम करतो।